मित्रांनो, इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द याच्यामध्ये कसा घोळ होतो आणि त्या घोळातून विनोद कसा निर्माण होतो हे तुम्हीच बघा. आपल्याकडे उपासाला कोणकोणते पदार्थ बनवतात? एकतर साबुदाण्याची खिचडी बनवतात, भगर बनवतात आणि शेंगदाण्याची आमटी बनवतात. हा, अजून एक पदार्थ बनवतात, तो म्हणजे रताळ्याचा किस किंवा बटाट्याचा किस. आता या किस्साहून कसा विरोध निर्माण होतो. मी काल माझ्या पाहुण्यांना भेटायला म्हणून बाहेर गावी गेलो. तिथे माझी कॉलेजची मैत्रीण भेटली. ती म्हटली, खूप दिवसांनी भेटला, आता तू घरी चल. म्हटलं नको आता. नाही म्हणे, तू तुला घरी यावंच लागेल. तिच्या आग्रह म्हणून मी तिच्या घरी गेलो. म्हटलं मला उपवास आहे. तर ती म्हणते, आता मी काय करते तेच बघ. म्हटलं आता ही काय करते कोणच ठाऊक. मी आता किसच करते आणि पटकन होतो. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या, माझ्याशी जास्त गप्पा मारायच्या म्हणून तिनं आईला ओढून सांगितलं, अनिल आलाय त्याला किस कर. तर आई आतून ओढून म्हणते, तू आता मोठी झाली, तूच किस कर, तुला यायला हवा. तर ती म्हणते, आई मला खरंच जमणार नाही. तर आई म्हणते, अगं तू सुरुवात तर कर, काही चुकलीस तर मी आहे.